न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कँडी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। हाय फ्रेंड्स, ऑल इज वेल। काय सगळं काही ठीक आहे ना? कारण आज आपण बोलणार आहोत एका धमाल मराठी चित्रपटाबद्दल ज्याचं नाव आहे ऑल इज वेल। नुकताच 27 जूनला हा चित्रपट रिलीज झालाय। मी सुद्धा कालच बघितलाय आणि तुम्हाला सांगतो, हा आहे एकदम मस्ती, हास्य आणि मैत्रीचं परफेक्ट पॅकेज। आज आपण या चित्रपटाचं सविस्तर परीक्षण करणार आहोत आणि तसंच मला आवडलेलं कॅरेक्टर कोणतं आणि या चित्रपटातला तो खास ऑल इज वेल फॅक्टर काय आहे। चला तर मग पाहूया। ऑल इज वेल हा चित्रपट म्हणजे हलक्या फुलक्या विनोदातून आणि गोंधळातून साकारलेली एक मैत्रीची धमाल सफर आहे। ही कथा आहे अमर, अकबर आणि अँथनी या तीन मित्रांची। हो, नाव ऐकली आणि तुम्हाला तो जुना अमर, अकबर, अँथनी आठवला असेल, पण हा चित्रपट आहे एकदम फ्रेश आणि मराठमोळा। हे तीन मित्र आपापल्या स्वप्नांच्या मागे धावत मुंबई नगरीत येतात। पोटा पाण्यासाठी धडपडतात। कुणी पैसा कमावून मोठं व्हायचं स्वप्न बघतोय, कुणाला प्रेम हवंय, तर कुणाला अभिनेता होऊन नाव कमवायचंय। आणि मग यांच्या आयुष्यात एक असा ट्विस्ट येतो आणि जो सगळं कसं उलट पुलट करतो। या तिघांची गमतीशीर केमिस्ट्री, त्यांचा साधेपणा आणि छोट्या मोठ्या अडचणींवरचा त्यांचा निरागस दृष्टिकोन, या सगळ्यांमुळे प्रेक्षक हसतो, थक्क होतो आणि त्यांच्या प्रवासात सामील होतो। तर अशी ही कहाणी आहे त्यांच्या मैत्रीची, त्यांच्या हसण्याची आणि त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या अडचणींवर मात करणारी। एका प्रसंगी अचानक एटीएम चोरीच्या प्रकरणात त्यांची अडचण होते आणि ते एका धोकादायक गुंड म्हणजे अप्पाच्या जाळ्यात अडकतात। त्यानंतरचा प्रवास म्हणजे मजेशीर धावपळ, अपयश, चुकांची मालिका आणि एकत्र टिकून राहण्याची गोष्ट। चित्रपटात विनोद आहेत, ड्रामा आहे आणि खूप सारा फिल्मी मसाला आहे, जो तुम्हाला थिएटरमध्ये हसवणार आणि काही ठिकाणी भावुक सुद्धा करणार। दिग्दर्शक योगेश जाधव यांनी खूप छान पद्धतीने ही कहाणी मांडलेली आहे। प्रियदर्शन जाधव यांनी लिहिलेल्या संवादांमुळे तुम्हाला मराठी भाषेचा तो गोडवा जाणवतो। आणि हो, सयाजी शिंदे यांचं एकदम अनुभव खलनायक अवतार म्हणजे अप्पा तुम्हाला थक्क करेल। चित्रपटाची खासियत म्हणजे त्यांचा संवाद प्रधान विनोदी कलाकारांची नैसर्गिक केमिस्ट्री आणि संगीताच्या मदतीने तयार होणारा सकारात्मक उत्साही माहोल। ऑल इज वेल म्हणताना प्रत्येक पात्र मनापासून हसतं, जणू आयुष्यातल्या सगळ्या गोंधळांना तोंड देत ते सांगत असतं की काही झालं तरी शेवटी सगळं ठीक होईल। म्हणजे सर्व धर्म समभाव, अमर, अकबर, एंथनी, सर्व धर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर। आता बोलूया मला सगळ्यात जास्त आवडलेल्या कॅरेक्टर बद्दल आणि ते आहेत प्रियदर्शन जाधव। त्यांनी साकारलेलं कॅरेक्टर अकबर आणि सयाजी शिंदे यांचं कॅरेक्टर अप्पा। प्रियदर्शन जाधव यांनी या चित्रपटात फक्त अभिनयच केला नाही, तर त्यांनी संवाद लेखनही केले। त्यांचं कॅरेक्टर आहे एकदम रिअल आणि रिलेटेबल। तो त्या तीन मित्रांपैकी एक आहे जो नेहमी हसत खेळत असतो, पण गरज पडली तर भावनिक क्षणांमध्ये खूप खोल उतरतो। त्याच्या डायलॉग डिलिव्हरी आणि विनोदी टायमिंग कमाल आहे। मला तर हे कॅरेक्टर का आवडलं, कारण त्यात आहे खरी मैत्रीची भावना। तो आपल्या मित्रांसाठी काही करायला तयार आहे आणि त्याचा हा निखळपणा तुमच्या मनाला भिडतो। प्रियदर्शन याचा एक नैसर्गिक अभिनय आणि त्याच्या संवादाचा जो मराठमोळा टच चित्रपटाला एक वेगळी मजा देतो। पण थांबा, गोष्ट इथं संपत नाही। सयाजी शिंदे यांचं भाई कॅरेक्टर पण एकदम जबरदस्त आहे। विशेष म्हणजे ते शुद्ध मराठीत बोलणार भाई आहेत आणि त्यांचा तो लुक आणि स्टाईल तुम्हाला हसवणारच। चित्रपटात हे पात्र मनोरंजन करतात, पण अकबर आणि अप्पा ही पात्र खास ठरतात। प्रियदर्शन जाधव यांनी दिलेल्या विनोदी संवादातून आणि टायमिंग मधून ही पात्र उठून दिसतात। आप लाख रुपया अभिलाषी आपा। ये डॉन है कि स्कूल में सिखाता है? कितना ऐसा ऊपर वाला मराठी बोलता है। आता येतो खास मुद्दा, या चित्रपटातला ऑल इज वेल फॅक्टर। खरं सांगू, हा चित्रपट तुम्हाला एक मेसेज देतो। आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी मित्रांसोबत असाल तर सगळं काही ठीक होतं। ऑल इज वेल या चित्रपटातला हा फॅक्टर आहे। या तीन मित्रांच्या केमिस्ट्रीत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांची मैत्री इतकी मजेशीर आहे की ती तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या आणि शाळेच्या मित्रांची आठवण करून देईल। त्यांची एकमेकांशी चिडवाचिडवी, एकमेकांना सपोर्ट करणं आणि सगळ्यात महत्वाचं किती संकट आलं तरी एकत्र राहणं, हे सगळं तुम्हाला खूप खूप इन्स्पायर करतं। चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत
जे तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणतात, पण त्याच वेळी अंतर्मनाला ऊर्जा देखील देतात। एटीएमचा गोंधळ असो किंवा अप्पाच्या धक्कादायक धमक्या, सर्व प्रसंग विनोदी स्वरूपात मांडलेले आहेत, पण त्यामागचं खरं गमक आहे मैत्रीचा आविष्कार। आणखी एक गोष्ट जी मला खूप आवडली ती म्हणजे चित्रपटातला पॉझिटिव्ह वाईब। तुम्ही थिएटरमधून बाहेर पडाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल आणि मनात एक फ्रेश एनर्जी असेल। चित्रपटामध्ये ऑल इज वेल हा फक्त संवाद किंवा टॅगलाईन नाही, तर ती एक भावना आहे। ती भावना म्हणजे आशावाद। संकट आलं, अडचणीत अडकलं, आयुष्यात घोळात पडलं तरी ऑल इज वेल म्हणून पुढे चालत राहण्याची जिद्द। हा चित्रपट तुम्हाला सांगतो की आयुष्यात सगळं काही परफेक्ट नसलं तरी मित्र आणि कुटुंबासोबत सगळं काही ऑल इज वेल होऊ शकतं। नक्षत्राला 3 भाऊ मिळाले। काय नक्षत्र? गुड प्रोग्रेस। चांगला आहे मुलगा। ऑल इज वेल हा केवळ गोंधळातले गोंधळ घालणारा कॉमेडीपट नाही, तो आहे आयुष्याकडे विनोदाने मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून बघण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न। तर मित्रांनो, ऑल इज वेल आहे एक असा चित्रपट जो तुम्हाला हसवेल, रडवेल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांची आठवण करून देईल। तुम्ही जर हलकं फुलकं विनोदी पण मनात उतरणारे मनोरंजन शोधत असाल, मनातली चिंता विसरून काही वेळ हसवण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर हा सिनेमा एक उत्तम पर्याय आहे। तुम्ही जर मराठी चित्रपटाचे चाहते असाल आणि प्रियदर्शन जाधव यांचा खास शैलीतला अभिनय अनुभवायचा असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे। तुमच्या मित्रांना, कुटुंबांना घ्या आणि थिएटरमध्ये जा। हा धमाल चित्रपट पहा आणि आयुष्यात सगळं ऑल इज वेल ठेवा, कारण शेवटी सगळं खरंच ठीक होतं, स्क्रीनवरही आणि आयुष्यात। हाय फ्रेंड्स,